अरे बापरे, नंदी तू माझ्यापाशी रागाने पाहतोय. जास्त कारण मला ज्ञात आहे. मी सर्वप्रथम या कैलासी आलो आणि रामनामात तल्लीन झालो आणि माझ्या सर्व भक्तांना प्रथम आशीर्वाद दिला. तुला नाही दिला. चिंता करू नकोस. तुला ही मंगलमय तेराचा आशीर्वाद, मंगलमय तेरेचा आशीर्वाद. कारण तुझी या कैलासी वाट पावती आहे. आठवतो तो दिवस जेव्हा तुझा पिता शिखमुनी यांचा अपमान देवेंद्राने करावा, त्याचा सूर म्हणून तू सर्व देवतांना सळोखी पळो करून सोडलास. मग या कैलासी आलास आणि या भोळ्या देवाशी युद्ध केलं. त्या युद्धात तू तुझी माझ्या हृदयावर ठेवली आणि खेळा नाचू लागलास. त्यावेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द, पार्वती मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तेव्हा पार्वती तुझ्या मुखातून निघणारे शब्द, देवा तू माझ्यावर प्रसन्न आहे, पण देवा तू माझ्यावर विजय प्राप्त केला नाही, पण तर मी तुझ्यावर विजय प्राप्त केला आहे. मग सांग देवा तुझी इच्छा पूर्ण होईल. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता सारा 33 कोटी देवतांजवळ आहे ते वाहन माझ्यापाशी नाही. त्या दिनापासून पार्वती तू माझे वाहन बनला. पार्वती माझा नित्याचं कर्तव्य कोणतं असेल तर या कैलासी यावं आणि उंचाच्या शिखरावर रामनामात तल्लीन व्हावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आदिमूळ माया अंबिका भवानी, आदिमूळ माया माया अंबिका भवानी. वीणा वीणा
असं दिसतं. वा वा, कोण आहे प्रसन्न वातावरण. ज्यावेळी या कैलासी पावलं पडतात त्यावेळी मनाला शांतता प्राप्त होते. कारण प्रत्येक शिवगणाच्या मुखात एकच जयघोष, हरिओम नम शिवाय, हरिओम नम शिवाय. क्षणोक्षणी मंत्राचा जप चालू आहे. इकडे पाहिलं तर स्वामी रामनामानेच मग्न आहेत. अहो स्वामी, ही दासी पार्वती आपल्याला नमस्कार करते. माझा डब्बाला पहा ना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भाव. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भाव. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भाव. माझा जीव भावाचा, माझा जीव भावाचा, माझा जीव भावाचा, माझा जीव भावाचा, माझा जीव भावाचा. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भावाचा. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भावाचा. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भावाचा. गजर सदाया शिवनामाता. गजर सदाया, गजर सदाया, गजर सदाया शिवनामाता. शिवनामाता, शिवनामाता, शिवनामाता. गजर सदाया शिवनामाता. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भावाचा. देवा माझ्या या भक्तीला माझा जीव भावाचा. देवा माझ्या या भक्तीला वा वा, कोण गिरिजे अखंड चुडे मंडित सौभाग्यवती भव. स्वामी, आपला आशीर्वाद मिळाला. मी धन्य धन्य झाले. केवळ आम्हा अन्य स्त्रियांना अजून काय हवे? अगं पण गिरिजे, आज तुला येण्यास विलंब का झाला? स्वामी, माझे कैक पुत्र आहेत. त्यांच्या भोजनाची तयारी करावी. नपेक्षा ते तुमचे शुंगी, भुंगी, नंदी हे सारे शिवगण नव्हे तर आपला लाडका बाळ गणेश याला तर लागू होते जास्तच आवडीचे, म्हणून सारी सिद्धताच करून आले. अगं गिरिजे, पण तुला ज्ञात आहे ना, आम्हा उभाटांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय या साऱ्या शिवगणांच्या मनाचे समाधान होणार नाही. चला हो मग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे आमच्या सर्व भक्तांनो, तुम्हाला मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद. शुभम भवतु. देवा, हा देव देवतांचा अधिपती आपल्या चरणी नतमस्तक होतो. मात्र हा देव देवतांचा अधिपती आपल्याही चरणी नतमस्तक होतो. हे सुरेश, तुला ही मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद. हे अमरेशा, तू आम्हाला परका आहेस का रे? जसा कार्तिकीय गजानन तसा तू आम्हाला आहेस. शुभम भवतु. देवा, माझे तो मागे लागलाय.
चिंता मी दूर करीन. तू तुझी जबाबदारी पूर्ण कर. तेव्हा जर कोसा म्हणत असशील, तर चालो, जय श्रीराम. कल्याण होईल. पण तू इथे कसा? चिंता करू नकोस. ओम नमः शिवाय.